नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 चं इथं एक अपडेट आलेली मित्रांनो ते आपण बघणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो, बघा आता टोटल सध्या महाराष्ट्रामध्ये टोटल इथं पोलीस भरतीच्या जे जागा आहे मित्रांनो, टोटल 15,000 प्लस एवढ्या जागा निघाल्या होत्या। त्याच्यामध्ये विविध घटकांच्या इथं जागा होत्या मित्रांनो, विविध पदांच्या इथं जागा आहेत। तर बघा आता शिपाई पदासाठी मित्रांनो पूर्ण टोटल जिल्ह्यांमध्ये किती जागा निघाल्यात, किती पूर्ण घटकांमध्ये किती जागा निघाल्यात आणि त्या घटकांचा त्या जागेसाठी किती अर्ज आलेले, म्हणजे मी तुम्हाला जिल्हा वाईज अर्ज नाही सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले, टोटल शिपाई पदाच्या महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे आणि त्या जागेसाठी किती अर्ज आलेले। जसं की तसं सेम चालकचं किती अर्ज आलेले, बँड्समनचे किती अर्ज आलेले, कारागृहचे किती अर्ज आलेले, SRPFचे किती अर्ज आलेले, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या पदाकरिता मित्रांनो त्या जागेसाठी तुम्हाला एका पदाकरिता किती उमेदवार इथं उतरणार आहे, म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे, एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन मित्रांनो ते तुम्हाला एक इथं माहिती मिळून जाईल मित्रांनो। एका पेपरामध्ये ही माहिती आलेली मित्रांनो, मुंबईचा इथं एक पेपर आहे त्याच्यामध्ये ही माहिती आलेली आहे की टोटल जिल्ह्यांमध्ये जेवढ्या शिपाई पदाच्या जेवढ्या जागा आहेत त्या जागेसाठी टोटल किती अर्ज आलेले, किती चालकाचे किती अर्ज आलेले, बॅट्समनचे किती अर्ज आलेले, असे वेगवेगळे घटकांचे वेगवेगळे जे पदांचे जेवढे अर्ज आहे मित्रांनो, जेवढ्या जागा आहेत त्या जागेसाठी किती अर्ज आलेले ती एक माहिती इथं प्रसिद्ध झालेली आहे पेपरामध्ये, जेणेकरून तुम्हाला माहिती पडून जाईल की एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे, किती मुलं एका जागेसाठी इथं उतरणार आहे मित्रांनो। तर तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। तर आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, मुंबईच्या एका पेपरामध्ये अशी माहिती आलेली आहे, एकदा तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा मित्रांनो। तर ह्या पेपरामध्ये असं म्हणण्यात आलेलं मित्रांनो बघा की याच्यामध्ये म्हटलेले पद 1 उमेदवार 108, म्हणजे बघा आता याच्यामध्ये कसं म्हटलेलं आहे, याच्यामध्ये कोणतेही एक पॅसिफिक एक जिल्ह्याची माहिती दिलेली नाहीये, पूर्ण टोटल जिल्ह्यांमध्ये शिपाई पदाच्या किती जागा होत्या आणि त्या पूर्ण टोटल जागेसाठी किती अर्ज आलेले, सेम तसेच पूर्ण SRPFच्या गटामध्ये किती जागा होत्या आणि त्या सर्व गटांमध्ये किती अर्ज आलेले, अशी वेगवेगळी इथं माहिती इथं प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो। बघा राज्यात तुम्हाला माहिती आहे, राज्यात सध्या 15,405 पदांची इथं भरती सध्या चालू आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा आता जर आपण इथं मेन माहिती जी मित्रांनो, जी इम्पॉर्टंट माहिती आहे बघा ती इथे तुम्हाला दाखवतो एकदा, बाकीचं मी तुम्हाला काही वाचून इथं दाखवणार नाहीये। मी टेलिग्राम ग्रुपवर हा पत्र जो कात्रने मी अपलोड केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात मित्रांनो। बघा आता बघा टोटल महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती 2025 मध्ये शिपाई या पदाच्या जागा होत्या मित्रांनो 12,702 एवढ्या इथं शिपाई या पदाच्या जागा होत्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये। तर पूर्ण जिल्ह्यांमध्ये ह्या 12,702 जागेसाठी मित्रांनो टोटल अर्ज आलेले 7,86,500 एवढे अर्ज मित्रांनो, ह्या 12,702 या शिपाई पदाच्या जागेसाठी एवढे अर्ज मित्रांनो आलेले आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते पण तुम्ही जाऊन बघू शकतात। आता टोटल शिपाईचा आपण इथं गोष्ट करणार आहे मित्रांनो, इथं बोलणार आहे। तर बघा टोटल शिपाईच्या पदाच्या इथं जागा होत्या 12,702, तर त्या 12,702 या जागेसाठी 7,86,500 एवढे अर्ज आलेले। जसे की चालक, तर महाराष्ट्रामध्ये टोटल चालकाच्या जागा होत्या मित्रांनो यंदाच्या पोलीस भरती 2025 मध्ये 478, तर ह्या 478 जागेसाठी मित्रांनो 1,80,000 एवढे इथं अर्ज आलेले मित्रांनो। जसं की सेम बॅट्समनच्या जागा मित्रांनो 19 होत्या, ओके, आणि ह्या 19 जागेसाठी मित्रांनो टोटल इथं जे अर्ज आलेले मित्रांनो 17,000 एवढे अर्ज आलेले मित्रांनो बॅट्समनच्या। कारागृहच्या महाराष्ट्रामध्ये टोटल इथं जागा बघा, कारागृहच्या बघा मित्रांनो कारागृह शिपाई, तर कारागृह शिपाईच्या मित्रांनो यंदाच्या पोलीस भरती 2025 मध्ये 554 एवढ्या जागा होत्या मित्रांनो, आणि ह्या 554 जागेसाठी टोटल अर्ज आलेले मित्रांनो 3,34,350 एवढे अर्ज मित्रांनो ह्या 554 जागेसाठी आलेले कारागृहच्या। तसंच SRPF बघा, SRPF, तर SRPFच्या 2025च्या पोलीस भरतीमध्ये टोटल जागा 1,652 एवढ्या जागा होत्या SRPFच्या। तर ह्या जागेसाठी मित्रांनो टोटल सर्व गटाचं सांगत आहे मित्रांनो, सर्व गटाचं मिळून तर एवढे अर्ज जागा होत्या। तर ह्या जागेसाठी 3,35,000 एवढे अर्ज मित्रांनो इथं आलेले, म्हणजे जर जो मित्रांनो टोटल जर जागा बघितल्या आपण तर टोटल जागा इथं 15,000 बघा, इथं पण दिलेले टोटल जागा इथं 15,405 एवढ्या जागा होत्या मित्रांनो। आणि ह्या जागेसाठी टोटल ह्या जागांसाठी जर आपण इथं हे प्लस करून बघितलं तर 7, 1, 8, 1, 9, 9 आणि 10, 11, 12, 12 आणि 3, 15, म्हणजेच तुम्हाला 16 लाख प्लस इथं अर्ज मित्रांनो तुम्हाला यंदाच्या पोलीस भरतीमध्ये टोटल घटकांमध्ये पूर्ण जागेसाठी एवढे अर्ज तुम्हाला इथं बघण्यात भेटणार आहे मित्रांनो। अशा प्रकारची इथं हे जागा इथं तुम्हाला इथं सांगितली। आता जर आपण हे टोटल अर्जांचं जर याच्यामध्ये डिवाइड केलं मित्रांनो, म्हणजेच भागाकार केला, तर एका जागेसाठी जर कॉम्पिटिशन बघितलं मित्रांनो तर एका जागेसाठी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो। आता मी हे जिल्हे वाईज नाही तुम्हाला सांगत आहे, हे भरती वाईज तुम्हाला सांगत आहे की एका जागेसाठी एका पदासाठी मित्रांनो उमेदवारांची इथं कॉम्पिटिशन आहे 108 उमेदवार एका जागेसाठी इथं कॉम्पिटिशन आहे मित्रांनो। एका जागेसाठी 108 मुलं इथं घेण्या म्हणजे सध्याच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला बघण्यात भेटेल कॉम्पिटिशन। आता त्याच्यामध्ये काही ग्राउंडमध्ये कटून जातील, काही पेपरामध्ये कटून जातील, तर अशा प्रकारची एक इथं जनरल माहिती इथं एका पेपरामध्ये आलेली होती, ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। अजून आपल्याकडे काही वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं माहिती येईल, तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून इथं तुम्हाला टाकून
टाकून देईल आपल्या चॅनलवर, तर तुम्हाला ते अपडेट पण मिळून जाईल. तर त्यासाठी त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.